आज महाराष्ट्रात 29 महापालिका निवडणुकीचं मतदान पार पडलं. आता आपण पिंपरी चिंचवड महापालिकेचा एक्झिट पोल बघणार आहोत. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अजित पवार आणि भाजपचे महेश लांडगे यांच्या वाकयुद्ध पूर्ण महाराष्ट्रात रंगलं होतं. पिंपरीत भाजप स्वतंत्र लढली तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढले. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे सुद्धा एकत्र लढले. आपल्या एक्झिट पोलनुसार पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला धक्का बसताना दिसतोय आणि अजित पवार गुलाल उधळताना दिसतील. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला 35 ते 40 जागा मिळू शकतात. दोन्ही राष्ट्रवादी मिळून 65 ते 70 जागा मिळताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे आणि मनसेला 12 ते 15 जागा मिळतील. काँग्रेसला 15 ते 17 जागा, वंचितला 0 ते 2 जागा आणि आपल्या 0 जागा मिळताना दिसत आहेत. ठाणे महापालिकेतील 131 जागांचा एक्झिट पोल पाहिला तर शिवसेना शिंदे गटाला 45 ते 50 जागा मिळू शकतात. भाजपला 20 ते 22 जागा, मनसेला 15 ते 17 जागा, काँग्रेसला 5 ते 7 जागा, शिवसेना ठाकरे गटाला 35 ते 37 जागा मिळताना दिसत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाला 3 ते 7 जागा, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 4 ते 5 जागा आणि अपक्षला 4 ते 7 जागा मिळताना दिसत आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा एक्झिट पोल पाहिला तर शिवसेना शिंदे गटाला 20 ते 22 जागा मिळताना दिसत आहेत. भाजपला 40 ते 45 जागा, काँग्रेसला 5 ते 7 जागा, शिवसेना ठाकरे गटाला 30 ते 32 जागा मिळताना दिसत आहेत. MIMला 19 ते 21 जागा, वंचितला 1 ते 3 जागा मिळताना दिसत आहेत. मुंबई महापालिकेचा एक्झिट पोल पाहिला तर भाजपला 80 ते 85 जागा मिळताना दिसत आहेत. शिवसेना शिंदे गटाला 8 ते 10 जागा, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 0 ते 2 जागा, शिवसेना ठाकरे गटाला 95 ते 98 जागा मिळताना दिसत आहेत. मनसेला 25 ते 27 जागा, काँग्रेसला 10 ते 15 जागा मिळू शकतात. राष्ट्रवादी शरद पवार गटाला 1 ते 3 जागा, वंचितला 0 ते 3 जागा आणि अपक्षला 8 ते 10 जागा मिळतील असा एक्झिट पोलच्या आकडेवारी सांगतोय. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार पुण्यात महापालिकेच्या 227 जागांपैकी भाजपला सर्वाधिक 70 जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. प्रचारादरम्यान झालेल्या आरोप प्रत्यारोपामुळे अजित पवार हे भाजपला धक्का देतील अशी हवा तयार झाली होती. मात्र पुण्यात भाजप सत्ता राखून राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देणार असा अंदाज वर्तवण्यात आलाय. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला 55 जागा, शरद पवारांची राष्ट्रवादी 10 जागा, शिंदे गटाला 12 जागा, काँग्रेसला 8 जागा, ठाकरे गटाला 5 जागा, मनसेला 2 जागा आणि इतरांना 3 जागा मिळण्याचा अंदाज या पोलमध्ये वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे अजितदादांचे पुण्यात सत्ता स्थापनेचे स्वप्न भंगण्याची चिन्हे या पोलनुसार वर्तवली जात आहे. सोलापुरात भाजप 62 जागा जिंकून सत्तेवर येण्याचा अंदाज सामच्या मतदानोत्तर कल चाचणीत व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यानंतर शिंदे गटाला 15 जागा, काँग्रेस 12 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस 4 जागा, MIM 3 जागा, ठाकरे गट 2 जागा, शरद पवारांची राष्ट्रवादी 1 तर इतरांना 3 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती. यावेळी काँग्रेस सर्वाधिक 34 जागा जिंकणार असल्याचा दावा सामच्या एक्झिट पोलमध्ये करण्यात आलेला आहे. भाजप 31 जागा, शिंदे गट 15 जागा, राष्ट्रवादी 7 जागा, ठाकरे गट 2 जागा तर जनसुराज्य पक्ष 2 जागा जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. सांगलीत मागील निवडणुकीत भाजपला सत्ता मिळाली होती. मात्र महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर सांगली महापालिकेत काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आली होती. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीला धक्का देत भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार हे आता निश्चित झाले. भाजपला सर्वाधिक 38, काँग्रेसला 16 जागा, राष्ट्रवादीला 10 जागा, शिंदे गटाला 4 जागा, पवारांची राष्ट्रवादी 10 जागा जिंकणार असल्याचा अंदाज मतदानोत्तर कल चाचणीत वर्तवण्यात आलेला आहे. इचलकरंजी महापालिकेत भाजप 35 जागा जिंकून सत्ता स्थापन करणार हे आता निश्चित झाले. शिंदे गट 5 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा, काँग्रेस 5 जागा, शरद पवारांची राष्ट्रवादी 10 जागा तर मँचेस्टर आघाडीला 7 जागा मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. नुकत्याच झालेल्या मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलनुसार पनवेलकरांनी एकनाथ शिंदेंना नाकारल्याचे आता समोर येत आहे. येथे मतदारांनी शिंदे गटाला फक्त 3 जागा दिल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. तर भाजपच्या पारड्यात भरभरून मते टाकल्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला असून भाजपला तब्बल 47 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला फक्त 1 जागा मिळू शकते. तसेच या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार काँग्रेस 2, ठाकरेंच्या शिवसेनेला 5, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1 आणि मनसेला 1 जागा मिळू शकते. तर इतर 18 ठिकाणांवर अपक्षांचा विजय होण्याचा अंदाजही एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय.
एक्झिट पोलनुसार परभणी महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाचा महापौर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेसची साथ मिळाल्यास परभणीचा गड उद्धव ठाकरेंकडे येऊ शकतो असा अंदाज आहे. सामच्या एक्झिट पोलनुसार परभणीत महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाला 22 जागा, काँग्रेस 14 जागा, भाजप 8 जागा, शिवसेना शिंदे गटाला 2 जागा, अजित पवार राष्ट्रवादीला 10 जागा, शरद पवार राष्ट्रवादीला 4 जागा, वंचितला 1 जागा असे पक्षीय बलाबल असू शकते. परभणी महापालिकेत एकूण 65 जागा असून सत्तेत येण्यासाठी 33 जागांची आवश्यकता आहे. जर एक्झिट पोलच्या आकड्यांचा विचार केल्यास ठाकरे गट 22 आणि काँग्रेस 14 जागा मिळण्यात सफल होतात, तर त्यांची सत्ता या महापालिकेत येऊ शकते. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या 4 नगरसेवकांचा पाठिंबा त्यांना मिळू शकतो. एक्झिट पोलची आकडेवारी पाहून तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.